2024च्या पवित्र श्रावण महिन्यास आज प्रारंभ होतो आहे. 5 ऑगस्ट 2024 आज आहे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य असतं 71 वर्षांनी हा श्रावण महिना यावेळेस आपल्याला 5 श्रावण सोमवार, सुरुवातही श्रावण सोमवाराने होते आणि या असणाऱ्या श्रावण महिन्याचा शेवट हा सुद्धा श्रावण सोमवारीनेच होणार आहे. असे 5 सोमवार आलेले. याआधी असा योग हा 1953 साली आला होता. त्याच्यानंतर जवळपास तब्बल 71 वर्षांनी हा योग, दुर्मिळ योग या वर्षी आपल्याला 2024 मध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे श्रावण महिन्याचं पवित्र अत्यंत महत्त्व जे आहे, भगवान महादेवाची उपासना, पार्वतीची उपासना या महिन्यात करतात. शिव पार्वतींचं दोघांचंही महत्त्व आहे आणि भगवान शंकराच्या सगळ्या उपासनेचं महत्त्व या महिन्यात असल्यामुळे गेल्या 71 वर्षांनी येणाऱ्या दुर्मिळ योगावर आपल्याला अधिक पुण्यफल मिळावं अशा प्रकारची ग्रहस्थिती सध्या आहे. त्यामुळे या श्रावण महिन्याचं विशेष असं महत्त्व आहे. अशा प्रकारचे योग परत 2042ला येणार आहे. त्यामुळे 2024चा हा श्रावण महिना हा विशेषत्वाने एक अत्यंत दुर्मिळ योगाचं महत्त्व सांगतो. यावेळेस 5 सोमवार जे आज प्रथम श्रावण सोमवार आहे, याचे शिवामूठ आहे, जी तांदूळ आहे, भगवान शंकराला शिवामूठ म्हणून तांदूळ वाहतात, ज्यामुळे आपल्याला सर्व सौभाग्य प्राप्त होतं. त्यानंतर पुढचा दुसरा श्रावण सोमवार जो आहे त्याची शिवामूठ आहे ती तीळ आहे. त्यामुळे तीळ वाहिल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या उत्तम आरोग्याचा लाभ होतो. त्यानंतर तिसरी शिवामूठ जे तिसरा श्रावण सोमवार येईल त्याची शिवामूठ जी आहे ती मूग आहे, हिरवे मूग आहे. त्यामुळे जीवनात समृद्धी प्राप्त होईल, आर्थिक समृद्धी प्राप्त होईल. चौथा श्रावण सोमवार जो आहे त्याची शिवामूठ जी सांगितलेली आहे ती जव सांगितलेली आहे. जवामुळे आपल्याला शरीरात उत्तम आरोग्य लाभ तसंच सुपर कौटुंबिक सौख्य प्राप्त होतं. आणि शेवटचा श्रावण सोमवार जो सोमवती अमावस्यासह आहे त्या दिवशी सातूचं पीठ ही शिवामूठ सांगितली. त्यामुळे सातूचं पीठ दिल्यामुळे धनधान्य समृद्धी ही शास्त्रात वर्णिलेली आहे. या 5 शिवामुठांचं महत्त्व असं का या दिवशी महादेवाचं पूजन केलं असताना आपल्याला संपूर्ण आयुष्याचं सर्व सौभाग्य, ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते, म्हणून प्राचीन शास्त्रात त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे शिवामुठी श्रावण महिन्यात सगळे अवश्य वाटतात. भगवान शंकराच्या समोर पूजा, फुलं, नंतर दूध आणि जल अर्पण करून ही शिवामूठ अशी भगवंत महादेवांना वाहण्याची परंपरा आहे. आणि 71 वर्षांनी येणारा हा महायोग या शिवामुठामुळे अत्यंत शुभ परिणामदायी होईल अशा प्रकारची स्थिती आहे. श्रावण महिन्यात अत्यंत चांगले सगळ्या प्रकारचे जे काही महत्त्वाचे योग आहेत, यावेळेस नागपंचमी, तसंच राखी पौर्णिमा, त्याचनंतर शिळा सप्तमी या प्रकारचे जे महत्त्वाचे योग आहेत, नंतर कालाष्टमी, हे महत्त्वाचे योग सगळे या या आपल्या श्रावण महिन्यात आहेत, जे अत्यंत शुभ फलदायी आहे. आणि 71 वर्षांनी येणारा हा विशेष योग असल्यामुळे त्याचं केलेलं भगवान शंकरांचं पूजन हे अत्यंत फलदायी होईल असं शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे यावर्षी असणाऱ्या शास्त्रातच सांगितले, नमः शंभवा याच्या मयोभवा याच्या नमः, शंकरा याच्या मयस्करा याच्या नमः, शिवा याच्या शिवतरा याच्या. भगवान शंकर आमच्या सगळ्या प्रकारची समृद्धी देव, उत्तम आरोग्य देव आणि संपूर्ण जगताचं कल्याण करो. सगळ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू असं शास्त्रात म्हणणार आहे. यावर्षी येणाऱ्या या दुर्मिळ योगाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि 71 वर्षांनी हा योग पुनश्च 2042 मध्ये येत असल्यामुळे या वर्षाचा सांप्रत श्रावण याचा अत्यंत शुभ पद्धतीने येणारा श्रावणाचा लाभ सगळ्या शिवभक्तांनी घ्यावा, या दृष्टीने हे सांगणं आहे. ओम नमः शिवाय. यामध्ये श्रावण महिन्यात उपवास करतात, उपवासाचं नक्की काय मत? श्रावण महिन्यात उपवासाचं महत्त्व आहे. कारण असं म्हटले, उपवासात प्रसन्न. भगवान शंकर, उपवास म्हणजे देवाजवळ राहणे, ईश्वराचं नामस्मरण, चिंतन आणि त्या माध्यमातून भगवान शंकरांना एक आपल्या प्रकारची जी आत्मीय भावना आहे ती पोचावी, या उद्देशाने त्यांचं चिंतन करून कोणतेही अन्न ग्रहण न करणे अशा प्रकारचा उपवास सांगितला आहे. भगवान शंकराची जी व्रत आहेत ही अत्यंत कठीण मानण्यात येतात. पाणी सुद्धा प्यायलं जात नाही असं त्याचं महत्त्व आहे. परंतु त्यामुळे आपले इच्छित सगळ्या गोष्टी ह्या कलियुगामधली जगत आहे त्याच्यात सगळ्या पूर्ण होतात असे शास्त्रात वर्णन आहे. त्यामुळे उपवासाचं महत्त्व आहे. एकभुक्त व्रत म्हणतात, किंवा बिना मीठ आणि तिखट न खाता आपण हे व्रत करू शकतो, किंवा एकच टाइम जेवण करू शकतो, सूर्यास्ताला उपवास सोडू शकतो. अशा प्रकारचं हे श्रावणी सोमवारचं महत्त्वाचं व्रत आज आहे. 5 सोमवार सगळेजण ते करतात. त्यामुळे आपल्या जीवनातल्या सगळ्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होतात असं शास्त्रात वर्णिलेलं आहे.